दारू मोफत झाली. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पण थांबा, रामकृष्ण हरी मंडळी, मी तुम्हाला दारू मोफत वाटण्याची गोष्ट सांगत नाहीये, मी सांगतोय खरंच दारू मोफत वाटली तर समाज काय होईल? ज्याला आज दारूसाठी पैसे मोजावे लागतात, तो जर म्हणाला पैसे नको, दारू मोफत मिळते, तर कदाचित दारू पिणाऱ्यांची संख्या वाढेल, कुटुंबाचं नुकसान वाढेल, आरोग्याचं नुकसान वाढेल आणि समाजाचंही नुकसान होईल. मग साधा प्रश्न आहे, जी गोष्ट समाजाचं इतकं नुकसान करते ती विकण्यासाठी पैसे घ्यायचे, पण नशामुक्तीसाठी मात्र समाजाला आव्हान करायचं, हा विरोधाभास का? आणि याच ठिकाणी मला आठवतात श्री संत तुकाराम महाराज. महाराजांनी शेकडो वर्षापूर्वीच माणसाला संयमाचा मार्ग दाखवला. ते म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आहारात संयम, विहारात संयम आणि सर्वात महत्वाचं इंद्रियावर नियंत्रण. म्हणजे माणसाने आपल्या इच्छा आणि सवयींचा गुलाम होऊ नये. पण आज आपण नेमकं काय पाहतोय? एकीकडे समाज नशामुक्त झाला पाहिजे आणि दुसरीकडे दारूला कायदेशीर मान्यता आणि त्यावर शासनाचा महसूल. मग प्रश्न फक्त दारूचा नाही, प्रश्न आहे आपल्या व्यवस्थेचा, आपल्याला समाजाचा आणि आपल्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. दारू का बंद होत नाही? दारू बंदीचे प्रयत्न यापूर्वी झाले का? दारूवर शासनाला किती महसूल मिळतो? आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार याच्या आजच्या काळाची विचार करूया. चला आज या सगळ्यांचा विचार करूया. दारू हे फक्त एका बाटलीत भरलेल्या द्रव्याचं नाव नाही. कधी कधी ती एका माणसाचं आरोग्य घेते, कधी एका कुटुंबाचं सुख घेते, कधी मुलांचं भविष्य घेते आणि कधी कधी एका संसाराचा आधार हिरावून घेते. म्हणूनच आज आपण नशामुक्तीशी भाषा करतो. शासन नशामुक्तीची शपथ देते, व्यसनमुक्ती अभियान राबवले जातात, जनजागृती केली जाते, पण त्याच वेळी दारूची विक्री कायदेशीर आहे. सरकार त्यावर कर आकारतं आणि त्यातून शासनाला महसूल मिळतो. मग प्रश्न पडतो, दारू एवढी घातक आहे तर ती पूर्णपणे बंद का होत नाही? आजचा आपला विषयच आहे. पण हा विषय समजून घेण्यासाठी आपण आधुनिक अर्थव्यवस्थेबरोबरच आपल्या संतांच्या विचाराकडे पाहूया. संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? संत तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. किती सुंदर विचार आहे. युक्त म्हणजे योग्य, आहार म्हणजे आपण काय खातो, विहार म्हणजे आपली जीवनशैली आणि इंद्रियावर नेम म्हणजे स्वतःच्या इच्छांवर, वासनांवर आणि सवयींवर नियंत्रण. तुकाराम महाराज पुढे सांगतात की नसावी बासर निद्रा आणि बहुभाषण. निद्रा आणि भाषण हे जास्त नसावं, म्हणजे जीवनात अतिरेक नको, अधिकची झोप नको, अधिकचं बोलणं नको आणि सर्वात महत्वाचं इंद्रियांच्या प्रत्येक मागणीला आपण होकार देत राहू नये. आणि इथेच दारूचा प्रश्न येतो. माणसाला दारू हवी आहे का, की त्याच्या मनाला त्या दारूची सवय लागत आहे? पहिल्यांदा माणूस दारू पितो, नंतर दारू माणसाला प्यायला लागते. पहिल्यांदा माणूस म्हणतो मी दारू पितोय, काही वर्षांनी दारूच जणू म्हणायला लागते मी आता याला पितो. हीच तर इंद्रियांची गुलामी आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, इंद्रियावर नेम ठेवा. आणि आधुनिक समाज आपल्याला सांगतो, तुम्हाला हवं तसं करा. जीवन काय सारखं सारखं आहे का? एकदाच तर मिळतं. इथंच संघर्ष सुरू होतो. एका बाजूला शासन म्हणतं नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, व्यसनापासून तरुणांना दूर ठेवा, आणि दुसऱ्या बाजूला दारूची दुकानं कायदेशीरपणे चालतात. दारूवर कर आकारला जातो, राज्यांना उत्पादन शुल्कातून मोठा महसूल मिळतो. म्हणून प्रश्न असा विचारायला हवा, नशामुक्त समाज निर्माण करणं महत्वाचं आहे की दारूपासून मिळणारा महसूल? हा प्रश्न कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, हा प्रश्न आहे
व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमाचा. दारूची बंदी यासाठी प्रयत्न झाले नाहीत का? झालेत. भारताच्या संविधानातील राज्यांच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आरोग्यास घातक असलेल्या मादक पेयांच्या सेवनावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका आहे. काही राज्यांनी प्रत्यक्ष दारूबंदी केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदीचा कायदा खूप जुना आहे. बिहारने 2016 मध्ये दारूबंदी केली. पण दारूबंदी केली म्हणजे समस्या संपली असं नाही. दारूबंदीच्या ठिकाणी बेकायदेशीर विक्री, तस्करी, अवैध दारू यासारख्या आव्हान निर्माण होऊ शकतात. म्हणूनच हा प्रश्न फक्त दुकान बंद करा इतका सोपा नाही. कारण पैसा देखील या प्रश्नाच्या मध्यभागी आहे. दारूवर सरकारला उत्पादन शुल्क आणि इतर करापासून महसूल मिळतो. म्हणून सर्व दारूबंदी केली तर सरकारला महसुलात परिणाम होतो. बिहारने दारूबंदी केली. 2015-16 मध्ये बिहारला उत्पादन शुल्कातून 3142 कोटी मिळाले होते. दारूबंदी कायदा लागू झाल्यानंतर 2016 मध्ये ती रक्कम 16 कोटीवर आली. म्हणजे दारूबंदीचा निर्णय घेताना सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही बाजूंवर परिणाम असतो. संत तुकाराम महाराजांनी सरकारच्या महसुलाचा हिशोब सांगितला नाही. त्यांनी सांगितलं स्वतःवर राज्य करा, युक्त आहार, युक्त विहार, इंद्रियांवर नेम, अतिरेक टाळा. ही शिकवण फक्त दारूसाठी नाही, ती संपूर्ण जीवनासाठी आहे. दारू सोडा, पण संत म्हणतात इंद्रियावर संयम ठेवा. कारण दारू सोडून दुसऱ्या व्यसनांच्या आहारी गेलो तर समस्या संपली का? नाही. मोबाईलचं सुद्धा व्यसनच आहे, जुगाराचं सुद्धा व्यसनच आहे, तंबाखूचं सुद्धा व्यसनच आहे. अति खाणं हे सुद्धा व्यसन आहे. अति मनोरंजनाची साधनं हे सुद्धा व्यसन आहे. व्यसनांचं स्वरूप बदलतं पण गुलामी तीच राहते. मग खरी नशामुक्ती कोणती? दारूचं दुकान बंद करणं ही नशामुक्तीची एक बाजू आहे, पण मनातील दारूची गरज संपवणं ही खरी नशामुक्ती आहे. ज्या घरात मुलाला प्रेम मिळतं, ज्या घरात संवाद असतो, ज्या समाजात चांगल्या संगतीला महत्व असतं, जिथं तरुणाला रोजगार, कला, क्रीडा, अध्यात्म आणि संसाराची दिशा मिळते, तिथे व्यसनाला जागा कमी होते. म्हणून नशामुक्तीची सुरुवात फक्त सरकारी कार्यालयातून नाही, घरातून झाली पाहिजे. आता प्रश्न असा आहे, सरकार म्हणतं नशामुक्त समाज हवा, आम्ही म्हणतो होय हवा. मग शासनाने विचार करायला हवा, दारूपासून मिळणाऱ्या महसुलाचा सामाजिक खर्च किती आहे, दारूमुळे होणाऱ्या आजारांचा खर्च किती आहे, अपघातांचा खर्च किती आहे, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची किंमत किती आहे, व्यसनमुक्ती केंद्रावर होणारा खर्च किती आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न, एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची किंमत किती आहे. या प्रश्नाचं उत्तर पैशात देता येईल का? आणि आता प्रश्न आपल्यालाही, आपण सरकारला प्रश्न विचारतो, पण स्वतःला प्रश्न विचारतो का? दारू पिणाऱ्या मित्राला आपण प्रेमानं थांबवतो का? घरातील व्यसनी कुटुंबाला आपण उपचारासाठी नेलं का? आपल्या मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपण वेळ दिला का? आणि स्वतःच्या इंद्रियावर आपण किती नियंत्रण ठेवलं? संत तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार विहार ही फक्त अभंगाची ओळ नाही, हा जगण्याचा मार्ग आहे. शरीरावर संयम, मनावर संयम, इंद्रियांवर संयम आणि जीवनात विवेक. म्हणून आजचा प्रश्न फक्त दारू बंद का होत नाही हा नाही. खरा प्रश्न आहे, दारूची गरज निर्माण होणार नाही असा समाज आपण कधी निर्माण करणार? शासनाने महसुलाचा विचार करावा, पण समाजाच्या आरोग्याचाही विचार करावा. कायदा हवा, पण त्याचबरोबर संस्कारही हवेत. दारूबंदीचा विचार हवा, पण त्याचबरोबर व्यसनमुक्तीची प्रभावी व्यवस्था हवी. आणि आपल्याला संत तुकाराम महाराजांचा तोच मार्ग स्वीकारावा लागेल. महाराज पुन्हा एकदा मी सांगतो महाराजांचं तो अभंग, युक्त आहार विहार,
आहार युक्ती, विहार युक्ती, इंद्रियावर नेम आणि जीवनात संयम. कारण दारूची बाटली फोडणं सोपं आहे. पुन्हा एकदा ऐका, दारूची बाटली फोडणं सोपं आहे, पण दारूची गरज निर्माण करणारी मानसिकता फोडणं कठीण आहे. आणि खरी नशामुक्ती तिथूनच सुरू होते. म्हणून सर्वांना विनंती आहे, कायदा तर होत राहतो, पण कायद्याची अंमलबजावणी करणारा सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील. जय जय रामकृष्ण हरी.